हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज बनवणार आहे मक्का पोहेचा चिवडा. तर यासाठी मी हे मक्का पोहे आणलेले आहेत 1 किलो. आणि आता याला सर्वात आधी फ्राय करून घेणार आहे. तर उन्हाळा आहे, सारखं मधामधात काहीतरी खायला पाहिजे. मुलांना सारखी भूक लागते, भाजी चपाती नको असते त्यांना. परत दुपारी सारखी भूक लागते त्यांना, मम्मा दुपारी काहीतरी दे मला खायला. म्हणून मग जेवण दिलं ना भाजी चपाती की नको म्हणतात. तेच ते काय खायचं मम्मा, दुसरं काहीतरी दे. म्हणून मग आता असा चिवडा बनवणार आहे मी उन्हाळ्याचा. तर स्कूल असते तेव्हा पण बनवते, आता सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर 1 किलो पोहे घेतलेले आहेत. तर याला फ्राय करून घेते आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आपले छान पोहे तळून झालेले आहेत. तर यासाठी मी काय काय घेतलं आहे, तर पावशेर शेंगदाणे, अर्धा पावशेर खोबरं, कढीपत्ता आणि डाल्या. हे डालव्या म्हणतात ना इकडे, तर हे अशा डाल्या. तर हे सगळं तळून घेतलेलं आहे. यामध्ये पोह्यामध्ये आपण सगळे मिक्स करणार आहे. याच्यात हिरवी मिरची वापरू शकता तुम्ही, पण हे मुलांसाठी बनवत आहे तर मग हिरवी मिरची नाही वापरते मी. आणि तीळ पण वापरलेले आहेत अर्धा पावशेर. तीळ नक्की टाका, तिळानं खूप छान चव येते चिवड्याला. तर इथं मी 1 चम्मच एवढी जिरा पावडर घेतलेली आहे. आणि जिरा पावडर ही आधीच भाजलेली होती. सोप पावडर घेतलेली आहे. 1 चम्मच एवढा चाट मसाला, चटपटीत लागायसाठी छान. आणि अर्धा चम्मच एवढं लिंबू सत्व. गावकडे याला लिंबू सत्व म्हणतात, पुण्यात याला लिंबू फूल म्हणून डीमार्टला मिळते हे. तर यानं छान असं आंबट चव येते. तर छान असे आंबटपणा येण्यासाठी अर्धा चम्मच एवढं लिंबू सत्व. आणि हळद आणि मिर्च पावडर. तर मी थोडी अर्धी टाकते, नंतर टेस्ट बघून थोडी नंतर टाकणार, कारण मुलांसाठी बनवत आहे तर त्यांना तिखट नको व्हायला. आणि तर शुगर पावडर आहे. तर शुगर पावडर पण छान लागते चिवड्यात. तर 2 चम्मच एवढी मी शुगर पावडर टाकलेली. आणि टेस्टनुसार मीठ. तर मीठ मला हाताचा अंदाज समजतो, तर मी हातानेच टाकते. चला याला मिक्स करून घेऊया. तर बघू शकता छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा छान आपलं मसाला वगैरे सगळं पोह्यांना लागलेला आहे.